तालुक्याच्या चांडवली, बुद्रुक, पिंपळगाव, खडकी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि प्रचंड अशा आलेल्या वादळी वाऱ्यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। चांडवली, बुद्रुक या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी अशी घटना त्या ठिकाणी घडली। हरिभाऊ थोरात नावाच्या शेतकऱ्याचा झाड पडून शेडखाली त्या ठिकाणी दुर्दैवी असा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आपण या ठिकाणी ऐकलेला आहे। आणि त्यानंतर देखील काही महिलांचा हात मोडलेला आहे, झाड पडून काही महिलांच्या पायाला दुखापत झालेली आहे। केळीचं देखील पीक भुईसपाट झालेलं असून या ठिकाणी शेतकऱ्याचा शेतीमाल देखील भुईसपाट झालेला आहे, याचंही प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कांद्याच्या चाळीमध्ये देखील जो साठवलेला कांदा होता त्याची कौलं त्या ठिकाणी उडून गेलेली आहेत, कोणाचे पत्रे उडून गेलेले आहे आणि कांदा पावसानं भिजून त्या शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जनावरांचे गोठ्यांचे पत्रे उडून जाऊन कौलं उडून जाऊन त्याचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी गोठ्यांची देखील पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते, घरांची देखील पडझड आपल्याला पाहायला मिळते। अनेक प्रकारे या वादळी वाऱ्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। या ठिकाणी माझ्या कौटुंबिक अडचणीमुळं माझी पत्नी आजारी असल्यामुळं मी पुण्यामध्ये या ठिकाणी हॉस्पिटलला आहे। असंही असताना या ठिकाणी माझ्या संवेदना या शेतकऱ्यांबरोबर आहे। माझे तालुक्याचे तहसीलदार, महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग राज्याचा या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव स्वरूपाची मदत या अडचणीच्या काळामध्ये, आपत्तीच्या काळामध्ये आपण केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे। शेतकऱ्यांवरची संकट या ठिकाणी थांबायला तयार नाही, परंतु जर प्रशासनानं याची योग्य दखल घेऊन शेतकऱ्यांना चांगली भरीव स्वरूपाची मदत केली नाही तर मग मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही। माझी राज्य सरकारला विनंती आहे की आपण तातडीनं याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना या अडचणीच्या काळामध्ये दिलासा द्यावा, अशी मागणी या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मी या ठिकाणी करत आहे।